पुढची बातमी पुण्यातून. तिथे फुरसुंगीमध्ये अनेक लोकांना एका महिन्याचं विजेचं बिल चक्क 50,000 रुपये आल्यामुळे धक्का बसलाय. फुरसुंगीतल्या पार्क इन्फिनिया सोसायटीमध्ये त्यामुळे खळबळ उडाली. आणि विशेष म्हणजे अधिकचं बिल भरलं नाही म्हणून कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज कापण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. महावितरणच्या या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त होतोय. आता आमचा असा प्रॉब्लेम आहे की आम्ही ना वर्क फ्रॉम होम करू शकतो, नाही आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, आता रात्री आम्ही झोपू पण शकत नाही. तर अशी आमची सध्या परिस्थिती आहे. आणि महावितरणकडे गेल्यानंतर त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळत नाही आहे. टोलवाटोलवीची उत्तर मिळतात. हा म्हणतो त्याच्याकडे जा, तो म्हणतो त्याच्याकडे जा. तर याच्यामध्ये नागरिकांचे जे हाल होत आहेत, तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? ज्या ठिकाणी 3 BHK 2 BHK वापर आहे, ज्यांचा वापर ॲक्च्युली 300-400 युनिटच्या आसपास महिन्याला यायला पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना 30 ते 40 युनिटच फक्त वापरायची बिलं मीटर फॉल्टी असल्यामुळे जात होती. ते मीटर त्यांनी न बदलू दिल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आता मीटर बदलले, त्यांचं ॲव्हरेज बिल आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना ॲव्हरेज बिल आणि रेडिंगप्रमाणे बिल कॅल्क्युलेट करून ॲव्हरेज मार्क्स काही लोकांचं काढून दिलेलं आहे. त्यात कंपनीचं कुठल्याही प्रकारची पेनल्टी लागलेली नाही. प्लेन रिकव्हरी फक्त आम्ही त्यांना काढून दिलेली आहे.